संघ व्यवस्थापक नांदेड जिल्हा अमरावती जिल्हा कृपया पंच कक्षात संपर्क करायचा आहे। नांदेड जिल्हा अमरावती जिल्हा अंतिम उपजित संघासाठी आणि माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आपले लाडके मुख्यमंत्री यांनी द्वितीय क्रमांकासाठी 1 लाखाऐवजी 3 लाख केलेले आहे पुरुष आणि महिला विभागासाठी। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी यापूर्वी 75 हजार देण्यात यायचे, परंतु यावर्षी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आपलं दातृत्व दाखवून पुरुष आणि महिला विभागात तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 2-2 लाख रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे। मी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने आम्हा सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। घडवून आपण उत्साहित केल्याबद्दल, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका यांचा सुद्धा फार मोठा रोल, फार मोठा कॉन्ट्रीब्युशन छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आहे आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन न विसरण्यासारखं आहे। क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचा सुद्धा रोल ही कबड्डी स्पर्धेसाठी अतिशय मोठा आहे। ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल सावंत पालंडे दातेने या स्पर्धेवरती लक्ष ठेवून आहेत आणि त्यांचं काम सुद्धा आहे। त्याला छत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे। सुवर्ण पाटके ठाणे महानगरपालिकेची क्रीडा अधिकारी, ठाणे जिल्ह्याची Aku deh.
छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका यांच्या जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्णा बाटेके मॅडम यांच्या वतीने, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने श्री संजय केळकर साहेब आदरणीय आमदार आपलं मनपूर्वक स्वागत करतो। या कबड्डी स्पर्धेमध्ये खरोखरच अतिशय चांगलं काम खेळाडूंनी केलेले एक नीटनेटकं आयोजन ठाणे जिल्ह्याच्या, त्याचबरोबर पालघर जिल्हा कबड्डी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री मनोज ठाकूरजी यांचा सन्मान विकास नेपाळेजी आपण करावा। ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे, पालघर जिल्हा कबड्डी संघटनेचे ते जनरल सेक्रेटरी आहेत विकासरावजी दत्ताभाऊ जिंजुर्डे यांचं फार मोठं योगदान असो, कोणतीही कबड्डी स्पर्धा असो त्या ठिकाणी ते पोहोचत असतात। निमंत्रण असो याचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला ते माननीय श्री अजित पाटील जी इथे उपस्थित झालेले। मी अजित पाटील सर आपल्यास विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि विशेष माहिती म्हणजे क्रीडा उपायुक्त श्री नवनाथजी फटाळे साहेब, शिवसेना प्रवक्ता आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय श्री नरेश मस्के साहेब आणि आदरणीय अजित पाटील सरांचे शिष्य क्रीडा उपायुक्त श्री नवनाथ फडतारे साहेब आपणास विनंती करतो की आपण गुरुवारी श्री अजित पाटील सरांचं या व्यासपीठावरती सन्मान करावा। अजित पाटील सर, तुम्हाला पाहून इथे आम्हाला फार 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 आनंद झाला सर। आणि कबड्डीवर छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेला क्रीडा उपसंचालक माननीय श्री नवनाथ फडतारे साहेब, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल सावंत पलांडे मॅडम आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे सुवर्ण बाटेके मॅडम, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अभय चव्हाण मुंबई शहर यांचं आगमन कर्मवीर आनंदीगी क्रीडा नगरीमध्ये झालेलं, मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो। श्री अभय चव्हाण सर आपल्यास विनंती आपण पुढे व्यासपीठावर यावं। जिल्हा क्रीडा